आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि 22 जुलैपासून खरं तर 22 जूनपासून 10 जुलैपर्यंत हे संपूर्ण पावसाळी अधिवेशन असणार आहे। परंतु या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विधिमंडळाची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडेकोट करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे विधिमंडळामध्ये प्रवेश करत असताना आता फेस स्कॅनिंग रीडिंगद्वारे खरं तर आतमध्ये प्रवेश करता येईल आणि त्याची प्रणाली जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याच संपूर्ण प्रवेशद्वारावरतून विधिमंडळातील सर्व आमदार मंडळी जे आहेत ते आतमध्ये जात असतात। त्या सगळ्या आमदारांना देखील आता या सगळ्या फेस स्कॅनिंगच्या प्रणालीद्वारे आतमध्ये जाता येईल आणि एका आमदारासोबत एकच सुविसहाय्यक अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ती खरं तर विधिमंडळाच्या प्रशासनाकडनं या ठिकाणी करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही 2 ते 3 अधिवेशनापूर्वी खरं तर आतमध्ये अधिवेशनाच्या आतमध्ये 2 गटांमध्ये राडा झालेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण काळजी जी आहे ती विधिमंडळाने घेतलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आता थेट फेस स्कॅनिंग रीडिंगची प्रणाली जी आहे ती या ठिकाणी विकसित करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पूर्वी आमदारांच्या पाठोपाठ येणाऱ्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे आतमध्ये विधिमंडळामध्ये अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची। परंतु आता ही गर्दी टाळण्याकरता ही नवीन प्रणाली जी आहे ती फेस स्कॅनिंगची प्रणाली जी आहे ती या ठिकाणी विकसित करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आतमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरून येणारे जे काही मंडळी असतात, आर्थिक व्यवहार करतात, दलाल अर्थात दलाल लोक असतात, त्यांची मोठ्या प्रमाणात संख्या जी आहे ती आतमध्ये वाढत असते। या सगळ्या गोष्टींना आळा घालण्याकरता विधिमंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ही संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात या ठिकाणी करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं। माध्यम प्रतिनिधींना देखील त्या विधिमंडळाच्या त्या गेटमधनं आतमध्ये जाण्यास प्रवेश जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि तिथून देखील फेस स्कॅनिंग रीडिंग जी आहे ती सुविधा जी आहे ती त्या ठिकाणी लावलेली असल्याचं आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। विधिमंडळाने या फेस स्कॅनिंग रीडिंग जी प्रणाली आहे ती विकसित जरी केली असली तरी आतमध्ये खरं तर या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये इतर कोणी मंडळी जी आहेत ती आतमध्ये येणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगडी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।